नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या 28 जून रविवार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या व्हिडिओत जाणून घेऊया हवामान खात्याने उद्या म्हणजेच रविवारी राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक सर्वसामान्य लोक हे पावसाच्या प्रतीक्षेत होते. आता मात्र वातावरणात पुन्हा एकदा आपल्याला मोठा बदल दिसून अनेक ठिकाणी ढगांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार उद्या 28 रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह सोबतच विजांचा कडकडाट आणि काही भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः आपण पाहिलं तर राज्यातील कोकण, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. त्यामुळे काही ठिकाणी अल्पावधीत चांगला पाऊस होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय हवामान खात्याने राज्यातील तब्बल 27 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यामध्ये पालघर, ठाणे सोबतच मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, साताराचा घाट परिसर सोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबतच जोरदार वादळी सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. शेतकरी बांधवांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ज्या भागात पावसाची शक्यता आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानाचा अंदाज घेऊनच लक्षात घालावी. नागरिकांनाही अनावश्यक प्रवास टाळावा. मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले किंवा पाण्याचा जोर असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहू नका. वाहन चालवताना वेग कमी ठेवा आणि सुरक्षित अंतर राखा. मित्रांनो, हवामानाचा अंदाज वेळोवेळी बदलू शकतो, त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा ताजा अंदाज नियमितपणे पाहत राहा. विशेषतः ज्या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अधिक महाराष्ट्रातील हवामानाचे अचूक आणि ताजे अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.